घटना झाली अतिशय दुर्दैवी आहे, पण नागपूरकर जनतेने अतिशय संयम ठेवून आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून परिस्थिती त्या पद्धतीनं शांत करण्यासाठी मदत केली आणि आता तणावपूर्वक शांतता त्या नागपूर शहरामध्ये आहे. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पण अशा पद्धतीचं जे वातावरण शहरामध्ये खराब करण्याचं काम खास करून जे चालू आहे, आपल्याला माहित आहे की सरकारमधलेच काही मंत्री सातत्यानं असे काही वक्तव्य देत असतात. त्याच्यामुळे हिंदू मुस्लिमांमध्ये किंवा जाती धर्मामध्ये तणाव निर्माणाचं काम त्या निमित्तानं होत असतं. मधल्या काळामध्ये होळीचा सण झाला. होळीच्या वेळेस सुद्धा त्यांच्याच सरकारमधले एक मंत्री नितेश राणे यांनी विषय काढला की झटका मटन आणि खटका मटन. नंतर 2 दिवसापूर्वी बजरंग दलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या प्रेस कॉन्फरन्स त्यांनी सांगितलं की औरंगजेबाची जी कबर महाराष्ट्रामध्ये आहे ती कबर राज्य शासनाने खोदून काढली पाहिजे आणि राज्य शासन जर ती कबर खोदून काढत नसेल तर आम्ही कार सेवा करून ती कबर खोदून काढू, अशा पद्धतीचं वक्तव्य बजरंग दलच्या माध्यमातून झालं. परत काल काही ठिकाणी जे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या माध्यमातून परवाच्या दिवशी काही आंदोलन झालं. आणि अशा पद्धतीनं जे घटना घडतायत आणि हे सर्व जे होत आहेत हे सर्व नितेश राणेपासून तर बजरंग दल असं विश्व हिंदू परिषद हे शासनाबद्दल ज्या त्यांच्या अतिशय जवळचे आहेत हे सगळं. आणि त्यांच्याच माध्यमातून जर अशा घटना जर घडत असेल आणि वातावरण खराब करण्याचं जर काम होत असेल तर अतिशय हे चांगलं नाही. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे असे काही दूषित वातावरण करण्याचे त्यांच्या जवळचे लोक आहेत त्यांना तंबी दिली पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीचं वक्तव्य करणं तुम्ही बंद करा, जेणेकरून महाराष्ट्राचं वातावरण चांगल्या पद्धतीने शांत राहील. या दृष्टीनं राज्य शासनाकडनं प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. अनेक ज्या समस्या सध्या आहेत आपल्याला माहित आहे. अनेक लोकांचं म्हणणं आहे की ज्या सध्या समस्या शेतकऱ्यांची समस्या आहे, बाकी ज्या समस्या आहे तिकडून म्हणजे लोकांचं लक्ष भरकटण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीचं केलं जातं का, याच्या पद्धती सुद्धा चर्चा आहे. आता सध्या आपल्याला माहित आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. मधल्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेकांनी वक्तव्य केलं, अनेक नेत्यांनी वक्तव्य केलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. आता पहिली गोष्ट तर आहे की लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे की आम्हाला जवळजवळ 31 जागा मिळाल्यात आणि महाविकास आघाडीचं अतिशय चांगलं प्रदर्शन लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालं. पण विधानसभेची 2-3-4 महिन्यानंतर निवडणूक लागल्यानंतर त्याच्यामध्ये असं काय घडलं की महाविकास आघाडीचे फक्त 45-46 आमदार निवडून आलेत आणि जो सत्ताधारी पक्ष आहे त्यांचे मोठ्या प्रमाणात आमदार निवडून आलेत. त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकीची चर्चा होती. काय काय गोष्टी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झाल्या. तुमचं ईव्हीएम डुप्लिकेट, मतदार याद्या डुप्लिकेट, मतदार ओळखपत्र जे आहे इपिक कार्ड, ज्याला युनिक कार्ड प्रत्येकाचा आयडेंटिटी एकेकाला एक नंबर मिळतो, ते इपिक कार्ड सुद्धा डुप्लिकेट आणि त्याच्यामुळे डुप्लिकेट विजय, अशा पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घडलं. आता सरकार 4 महिन्यापासून आलेलं आहे. अजून 4 महिने झालं पण ज्या पद्धतीच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडतायत, मी पाहिलं की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीसचं आम्ही स्टेटमेंट ऐकलं की देवेंद्र फडणवीसनी अनेक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये भाषण दिलं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पहिलं काम जे करू ते शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. आता सर्व आमचे महाविकास आघाडीचे सर्व लोक त्यांना विचारतात की तुम्ही जे विधानसभेमध्ये आश्वासन दिलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, त्याचं काय झालं, केव्हा तुम्ही निर्णय जाहीर करणार.
आणि आपल्याला माहित आहे की कर्जमाफी करायला जवळजवळ 20,000 कोटी रुपये लागतात. आणि आज राज्य शासनामध्ये आपण पाहिलं की वेतन श्रेणीवरच राज्य शासन जवळजवळ 1,74,000 कोटी रुपये खर्च करतं. 1,74,000 कोटी वेतन श्रेणीवर खर्च करतं. निवृत्ती वेतनावर जवळजवळ 14,000 कोटी राज्य शासन खर्च करतं. आणि जी वेतन वाढ कर्मचाऱ्यांची होते त्याच्यावर दरवर्षी जवळजवळ 30,000 कोटी रुपये दरवर्षी वेतन वाढीवर खर्च होता. इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यावर आपण खर्च करतो, पण साधं 20,000 कोटीचं कर्ज आपण शेतकऱ्यांचं माफ करू शकत नाही. त्याच्यामुळे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मागणी आहे की जे शेतकऱ्यांचं कर्ज भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी, आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे लवकरात लवकर त्या बाबतीची घोषणा करून शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेलं कर्ज माफ करावं, अशी सुद्धा मागणी आमच्या पक्षातर्फे आम्ही करतो. लाडल्या बहिणीच्या बाबतीत सुद्धा हा विषय अतिशय महत्वाचा आहे. सातत्याने विधानसभेमध्ये गाजत असतो. याच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या सरकारमधल्या मंत्र्यांनी सांगितलं होतं, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, सरकारच्या अनेक प्रमुख लोकांनी सांगितलं होतं की आम्ही लाडली बहिणीचे 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ. आता 2100 तर सोडा, जवळजवळ 50 लाख नावं महाराष्ट्रातल्या लाडल्या बहिणीचे वेगळे वेगळे निकष लावून त्यांनी त्यांना कमी केलेले आहे. म्हणजे तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सरकारी तिजोरीतनं पैसे घेऊन त्यांचे मत विकत घेतले, निवडून आलात, आणि आता निवडून आल्यानंतर सरकारमध्ये बसल्यानंतर त्या लाडल्या बहिणीला विसरून जवळजवळ 50 लाख तुम्ही कमी केले, नाव कमी केले. या बाबतीत सुद्धा सरकारने विचार करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही त्यांना मान्यता दिली, त्यांना तुम्ही त्यांचा अर्ज मंजूर केला, तेव्हा सर्व विचार करूनच तुम्ही केला असेल त्यावेळेस. मग आता 50 लाख नावं कमी होण्याचं कारण काय? आणि ती 50 लाख नावं कमी न करता सर्व बहिणींना जे लाडले बहिणीचं अनुदान दिलं होतं त्याच पद्धतीचं अनुदान त्यांना सुद्धा चालू करावं. हा सुद्धा एक अतिशय महत्वाचा विषय आहे. कायदा सुव्यवस्थेची परिस्थितीच्या बाबतीत आपल्याला सर्वांना कल्पना आहे की कायदा सुव्यवस्थेची परिस्थितीच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचार होत आहेत. सातत्याने या घटना घडत आहेत. दिवसा ढवळ्या खून होत आहेत. नागपूरला आता 3 दिवसामध्ये 4 खून झालेत. ही घटना कालची घटना व्हायच्या पहिले 3 दिवसामध्ये 4 खून झाले. जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांनाच पोलिसांचं संरक्षण आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या घटना वाढत आहेत. आता उदाहरण द्यायचं झालं तर बीडचं तुम्हाला देता येईल की जे शासनामधलेच लोक आहेत त्यांनी जे गुंड पाळलेले आहेत त्यांना पोलिसांच्या संरक्षणामुळे अशा पद्धतीच्या घटना मोठ्या प्रमाणात घटना त्या बीडमध्ये घडत आहेत. म्हणजे गेल्या 4 महिन्यापासून तेच चालू आहे. खोक्या, बोक्या, ठोक्या, काय काय नाव एकेकाचे आहे तेच चालू आहे. तेच टीव्ही लावला का तेच दिसते. म्हणजे तुम्ही जर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जर संरक्षण दिलं तर मग अशा पद्धतीची दादागिरी किंवा अशा पद्धतीची गुंड प्रवृत्तीच्या लोकांची वाढणारच आणि अशा पद्धतीच्या घटना होणारच. त्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने लक्ष द्यायला पाहिजे. त्या बीडमध्ये अजूनही महादेव मुंडेच ना, महादेव मुंडेची हत्या झाली. त्याचा कोणी केली, त्याचा आरोपी कोण? किंवा तो कृष्ण आंधळे अजून फरार आहे, तो सापडत नाही 4 महिन्यापासून. या सर्व गोष्टीकडे राज्य शासनाने लक्ष दिलं पाहिजे. महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था चांगल्या पद्धतीनं सुधरेल या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजे. अलीकडे 1-2 वर्ष आपण 2.5 वर्ष गृहमंत्री होता की आधी सातत्यानं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आपण होता. तर या बीडच्या परिस्थितीबद्दल कधी मंत्रिमंडळात चर्चा होत नव्हती का? किंवा गृहमंत्री म्हणून तुम्हाला मी गृहमंत्री असताना सांगतो, आम्ही तो अशा पद्धतीने कधी वातावरण खराब होऊ दिलं नाही आणि अशा पद्धतीने कोणाला संरक्षण देऊ दिलं नाही. आधी मला आठवतं तिथले SP बदलण्यासाठी त्यावेळेस धनंजय मुंडे माझ्या मागे इतके लागले होते की माझी तक्रार त्यांनी मुख्यमंत्री केली की आमचं SP बदलत नाही. त्यावेळेस आम्ही अशा पद्धतीनं आपल्या पसंतीचे अधिकारी द्यायचे आणि मग त्या पद्धतीनं गुंडांना संरक्षण द्यायचं. अशा पद्धतीचं वातावरण आम्ही होऊ दिलं नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला
लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.